आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार। भरवीर ते इगतपुरी टप्पा पुढील महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य लोकसेवा आयोगाचे पूर्वपरीक्षा 2024चे वेळापत्रक जाहीर। केवळ 205 जागांसाठी होणार राज्यसेवा परीक्षा। जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी। राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण। बाधित रुग्णांची संख्या 479 वर, तर 19 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा। कोरोनाच्या JN1 व्हेरिएंट संदर्भात AIIMM कडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे। नवा व्हेरिएंट हा वेगाने पसरत असून सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा देण्यात आला आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगी पार्ट्यांचं आयोजन। मात्र कोरोनाची धास्ती वाढली, गर्दी टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम जन्मभूमी मंदिरातील आरतीचं ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू। भगवान रामाची आरती दिवसातून 3 वेळा होणार। राम जन्मभूमी मंदिराच्या पोर्टलवरून ऑनलाईन पास बनवता येणार। अयोध्येतील राम के पेढी घाटावर 3D रामायण शो। राम की पेढी घाटावर लेझर शो सोबत रंगीबिरंगी कारंजे। दिल्लीत आज आणि उद्या कडाक्याच्या थंडीचा इशारा, तर 2 जानेवारीपर्यंत दाट धुक्याची शक्यता। पायलटच्या चुकीमुळे रशियाच्या पोलर एअरलाइन्सचे विमान उतरलंय थेट कोलिमा नदीत। दरम्यान थंडीने नदी गोठली असल्यानं मोठा अपघात टळलाय। 30 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर सुखरूप।